मध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। गोंदिया जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धान पिकाला फटका बसलाय। शेतात असलेले बहुतांश पीक कापणीला योग्य अवस्थेत आलंय। अशात पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। सप्टेंबर महिन्यात जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तब्बल 1.5 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे। येत्या 4 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील 100% पंचनामे पूर्ण होतील अशी खात्री जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। जून ते सप्टेंबर असा 4 महिन्यांचा पाऊस काळ अधिकृतरित्या संपलेला आहे आणि या 4 महिन्यांच्या काळात जिल्ह्यात सरासरी 862 मिलीमीटर पावसाची नोंद होत असून प्रत्यक्षात 98.7% पाऊस पडलाय। गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यामध्ये अर्थात 122.5% पाऊस झाला होता। त्यामुळे यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत 25% पाऊस कमी झालाय। राज्यामध्ये जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या काळामध्ये पावसाळा गृहीत धरला जातो आणि त्यानुसार सरासरी 1004 मिलीमीटर पाऊस पडतो। यंदा प्रत्यक्षात या 4 महिन्यांमध्ये 1091 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या हे प्रमाण 108% इतकं आहे। तर गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपेक्षा यंदा 48% जास्त पाऊस पडलाय। तर सर्वाधिक नोंद ही छत्रपती संभाजीनगरात झाली आहे। विदर्भात येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा सीमोल्लंघनाचा उत्साह पार पडलाय आणि देवीच्या माहेरहून नगरवरून देवीला 108 साड्या गुंडाळत देवीभोवती प्रदक्षिणा घालण्यात आली। यावेळी आईच्या पालखीवर गुलाल कुंकवाची उधळण करण्यात आली। मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी 14,47,363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते आणि 1 ऑक्टोबरला घेतलेल्या नोंदीनुसार 7ही धरणांमध्ये 14,28,549 दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा जमा झालाय। त्यामुळे हा साठा 359 दिवस पुरेल असा दावा पालिकेनं केलाय। गोंदिया शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात विजयादशमी उत्सवासाठी तयारी करण्यात आली असून विदर्भातील सर्वात मोठा 101 फुटाचा रावण तयार करण्यात आलाय। तर सोबतच 71 फुटाचा मेघनाद देखील तयार करण्यात आलेला आहे। राज्यात अतिवृष्टीमुळे फुल शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे दसरा सणाला विशेष मागणी असलेल्या झेंडूच्या फुलांची बाजारातील आवक घटल्यानं झेंडूच्या दरानं 100 ओलांडली आहे। अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल्यानं त्याचा फुलांच्या शेतीला देखील मोठा फटका बसलाय। त्यामुळे दादर फुल मार्केटमध्ये फुलांची आवक घटून झेंडूच्या दरानं सीमोल्लंघन करत किलोमागे थेट 300 रुपये असा विक्रमी दर गाठलाय। अस्मानी संकटामुळे अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षीच्या तुलनेत घटलेली आहे। घटस्थापनेपासून गेल्या 9 दिवसात 15,94,490 भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं। गेल्या वर्षीपेक्षा तब्बल 5 लाखांनी ही संख्या घटली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानक उड्डाण पुलाखाली रिक्षा चालकाची हत्या करण्यात आली आहे। कारमधून आलेल्या दोघांनी कोयत्यानं वार करत हल्ला केल्याची माहिती समोर येते। या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलाय। बहुप्रतीक्षित मुंबई सोलापूर विमानसेवा ही येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील विमानतळावरून होणार आहे अशी माहिती संबंधित विमानसेवा कंपनीच्या वतीनं देण्यात आली आहे। मात्र सोलापूर बंगळुरू विमानसेवा कधी सुरू होणार याची अजूनही प्रतीक्षाच आहे। नवरात्रोत्सव सांगता मिरवणूक आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देखील सोलापूर शहरात विविध मंडळांकडून मिरवणुका काढल्या जाणार आहेत। लेझिम ढोल ताशांच्या गजरात या मिरवणुका काढल्या जाणार आहेत। मिरवणुकांमध्ये डीजेवर निर्बंध घालण्यात आले। गेल्या 400 वर्षांची अनोखी परंपरा सातारा जिल्ह्यातील श्री क्षेत्र नागझरी येथील सिद्धनाथ यात्रेनिमित्त अबाधित ठेवण्यात आलेली आहे। सिद्धनाथाच्या यात्रेसाठी भव्य पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत जयघोष करण्यात आला। तुळजाभवानी मंदिरात पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। देवीची पालखी ठेवण्याच्या पिंपळा कट्टा बाजूला थांबण्यावरून वाद झाल्यानं पोलिसांनी हटकल्यानं हा वाद झाल्याचं कळतंय। मंत्रालयातील विविध शासकीय विभागांमध्ये नियुक्त होणाऱ्या सल्लागारांच्या नियुक्ती आणि मानधनाबाबत आयटी विभागाला कोणतीही माहिती मिळत नसल्यानं या प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे आणि या प्रकाराला आळा घालण्यासाठी मंत्री आशिष शेलार यांनी आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांना शासन निर्णय दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्यात। आता सर्व विभागांना नियुक्त सल्लागारांची माहिती अनिवार्यपणे आयटी विभागाला सादर करावी लागणार आहे।
येत्या 4 ऑक्टोबरला 5187 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र प्रदान केली जाणार आहे। तसंच MPSCद्वारे निवड झालेल्या 5122 उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली जाणार आहेत। या माध्यमातून ऐतिहासिक एकाच दिवशी तब्बल 10309 उमेदवार शासकीय नोकरीमध्ये दाखल होणार आहेत। राज्यातील 86,000 वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि 42,000 कंत्राटी कामगार वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात 9 ऑक्टोबर रोजी संपावर जाणार आहेत। बोरिवली आरटीओ विनापरवाना तसंच नियमांचं उल्लंघन करून धावणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी, बाईक टॅक्सी आणि रिक्षांवर कारवाई केली आहे। बुधवारी दिवसभरात 26 वाहन चालकांवर कारवाई करून 54,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मेट्रोनं आपल्या सेवा वेळेमध्ये वाढ तसंच प्रवास भाड्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलाय। आज मेट्रो मध्यरात्री 12 वाजेपर्यंत प्रवासी सेवा देणार आहे, अशी माहिती महामेट्रो प्रशासनानं दिलेली आहे। पुणे शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागतोय आणि त्यामुळे गेल्या 4 महिन्यांपासून मेट्रोचे प्रवासी सातत्यानं वाढत आहेत। जूनमध्ये 52 लाख, जुलै महिन्यात 59 लाख, ऑगस्टमध्ये 69 लाख आणि सप्टेंबर महिन्यामध्ये 75,92,000पेक्षा जास्त नागरिकांनी मेट्रोमधून प्रवास केलाय। पावसाच्या 4 महिन्यानंतर महापालिकेकडून मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला पुन्हा सुरुवात होत आहे। पश्चिम उपनगरातील झोन 4 मधील शहर आणि विभागातील झोन 2 मधील अर्धवट असलेल्या 574 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण करण्यावर सध्या भर आहे। अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा देत शिक्षण विभागानं 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी पुन्हा शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे। या संदर्भातील वेळापत्रक 3 ऑक्टोबर रोजी जाहीर केलं जाणार असल्याची शिक्षण संचालकांनी माहिती दिली आहे। अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांना थायलंडमधील फुकेत इथे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नियोजित कुटुंबीय सहलीसाठी जाण्यास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय। त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेल्या लुकआउट सर्क्युलरला स्थगिती देण्याची मागणी दोघांनी न्यायालयामध्ये केली होती। अकोल्याच्या वाशी टाकळी तालुक्यातील सकणी गावात प्रदीप खाडे यांच्या शेतात तब्बल 12 फूट लांबीचा अजगर आढळला। घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र तात्काळ घटनास्थळी पोहोचले। त्यांनी अजगराला सुरक्षितपणे पकडलं आणि वन विभागाला सुपूर्द केलं। कर्मचाऱ्यांना मोठी भेट देताना केंद्र सरकारनं महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सुमारे 49.19 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल। 68.72 लाख निवृत्ती वेतनधारकांचा महागाई दिलासा ही 3% वाढवण्यात आलाय। राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एसटीची दिवाळीतील 10% भाडेवाढ रद्द करण्यात येते, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार दरवाढ रद्द केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अमेरिकन सरकारचा शटडाऊन आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतींमध्ये मोठी उसळी आलेली आहे। सोन्याच्या दरात 1100 रुपयांनी वाढ झाल्यानं ते प्रति 10 ग्रॅम 1,21,000 पोहोचले, तर चांदी प्रति किलो 1,50,500 रुपयांवर पोहोचले। मद्य विक्री वगळता राज्यातील इतर सर्व दुकानं 24 तास उघडी ठेवता येतील। दुकानं उघडी ठेवण्याबाबत आधीच असलेल्या या नियमाबाबत स्पष्टता आणणारं परिपत्रक राज्य सरकारनं जारी केलं। मुंबईत 2025च्या पहिल्या 9 महिन्यात 1,11,939 पेक्षा जास्त मालमत्तांची विक्री झाली आणि त्यामुळे या कालावधीमध्ये राज्याच्या महसूल खात्यात 11,141 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे। मालमत्ता नोंदणीमध्ये याच कालावधीमध्ये 6% वार्षिक वाढ नोंदवली गेलेली आहे, तर महसूल 26% वाढलाय। मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकावरील रिमॉडेलिंगसाठी 24 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। हा ब्लॉक 11 ऑक्टोबरच्या रात्रीपासून सुरू होणार आहे। या काळामध्ये मुंबई पुणे दरम्यानची रेल्वे सेवा पूर्णपणे बंद राहणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीमधील 20% योजनेतील नवी मुंबईतील घरांवर अर्जदारांच्या उड्या पडलेल्या आहेत। सानपाडा डीपीव्हीजी व्हेंचर्स येथील अत्यल्प उत्पन्न गटाच्या 2 घरांसाठी 6,156 अर्ज तर येथीलच अल्प उत्पन्न गटाच्या 17,000 घरांसाठी 18,227 अर्ज प्राप्त झाले। ब्रह्मोत्सवाचा शेवटचा दिवस असल्यानं रथोत्सव आणि अश्ववहन उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी महाराष्ट्रासह विविध राज्यातील कलांचं सादरीकरण करण्यात आलं। आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती बालाजी मंदिरात नवरात्रीच्या कालावधीमध्ये ब्रह्मोत्सव साजरा केला जातो। या ब्रह्मोत्सवासाठी तिरुपती बालाजी मंदिर आणि परिसर विद्युत रोषणाईनं सजवण्यात आले।
बारामतीमध्ये श्री खंडोबा मंदिर गडकोट्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. दसऱ्यानिमित्त मंदिर सजवण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळानं 2026-27 या सालाकरता गव्हाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये 6.59% वाढ केली आहे. या निर्णयानं गव्हाचा प्रति क्विंटल दर हा 160 रुपये वाढून 2,585 रुपये असा निश्चित झालाय. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारानं चंद्रपुरात माता महाकाली महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रम, कन्यापूजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी चंद्रपूरकरांना मिळाली. भिवंडी तालुक्यातील मानकोलीमध्ये वह्या बनवणाऱ्या गोदामाला भीषण आग लागली. आगीच्या दुर्घटनेमध्ये गोदामातील लाखो रुपये किमतीचा वह्यांसह कागदपुठ्ठा असा कच्चा माल जळून खाक झालाय. सिल्लोड तालुक्यातील भवन परिसरात अज्ञातानं जाळपोळ केली. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याच्या घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात पोलिसांची रेकी करणाऱ्या माओवाद्याला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. सैनू मट्टामी हा भामरागड तालुक्यात पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त अभियान सुरू असताना जंगलात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या गुप्त माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. पंढरपुरात शिवभक्त प्रतिष्ठान यांच्या वतीनं खांडे नवमीनिमित्त शस्त्राचं पूजन करण्यात आलं. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते आणि हभप भक्तराज महाराज कांशिवणीकर यांच्या उपस्थितीमध्ये शस्त्रपूजन कार्यक्रम संपन्न झाला. महात्मा गांधींच्या निमित्तानं वर्ध्याच्या सेवाग्राम येथील बापूकुटी आश्रमात पहाटेपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. रामधून, सर्वधर्मीय प्रार्थना, स्वच्छता अभियान आणि अखंड सुतकताई यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.